त्याला पहिल्यांदा सलाईन लावतात. तर हे जे बघा हे थोडंसं मी हे जे उदाहरण सांगितलं ते तुम्हाला म्हणजे हे सलाईन असल्यासारखे त्याला तंत्रज्ञान आहे किंवा नवीचं जे ॲप्लिकेशन आहे मुळामध्ये त्या जमिनीच्या परिसरामध्ये मुळाच्या परिसरात, तर ह्या दोन्ही बाबी ह्याच्यामधून सक्सेस होतात. कोणत्या दोन्ही बाबी की सेंद्रिय पदार्थाचं तिथं उपलब्धता मुळाला आणि योग्य जीवाणूची तिथं उपलब्धता. थोडक्यामध्ये आपण असं जर म्हणलं की बाबा हे जीवाणू म्हणजे पिकासाठी तयार करणारे आचारी आहेत. आता हे जे आहे ना हे आपलं रॉ मटेरियल आहे, डाळ समजा गहू वगैरे तयार झाल्यावर हे वापरायचं कसं आहे, हे वापरायचं कसं सांगतो ना. आता उदाहरणार्थ मी साहेबांना सांगतो मुख्यात किंवा बाजरीचं साधारण पिकच घेऊ आपण. तर त्यामध्ये काय करायचं, हे 200 लिटर झालं, हे समजलं ना तुम्हाला 200 लिटर कसं करायचं. हे नेमकं याच्यामध्ये 100 लिटर पाणी टाकायचं, फार सोपं आहे. 100 लिटर पाणी 100 किलो शेण 4 किलो गुळ, संपला विषय. आता मला हे सांगा एवढं कोणाकडे राहत नाही किंवा त्याची पोषकता वाढेल ते चांगलंच आहे पण आवश्यक नाही, कारण सगळ्याला करता आलं पाहिजे. तर शेण, जीवाणू आणि पाणी आणि गुळ त्याच गोष्टी आहेत फक्त. तर हे झाल्यानंतर 7 दिवसानं काही टाकायची गरज नाही, काही टाकायची गरज नाही. हे 7 दिवस झाल्यानंतर एकदम असं मस्क्यासारखं एकदम पातळ होऊन जातं. आणि मग ह्याच्यामध्ये काय करायचं, 50 लिटर ह्याचं विरजण ठेवायचं. 50 लिटर 100 लिटर 1 एकरासाठी वापरायचं हां पहिल्यांदा. आता दुसऱ्या वेळेस जे वापरायचं ह्याच्यामध्ये जीवाणू टाकायचं नाही आणि फक्त शेण आणि गुळ आणि पाणी टाकायचं. हे विरजण खाली आलेलं पुन्हा परत दुसऱ्या वेळेस टाकायचं, ह्याला ठेवायचं, पुन्हा दुसऱ्या वेळेस करायचं, तिसऱ्या वेळेस करायचं, चौथ्या वेळेस करायचं. आता एक शेतकऱ्याने विचारलं होतं हे किती वेळेस विचारतंय म्हणजे खराब होत नाही. तर याची फार कुजणे आणि सडणे 2 प्रकार आहेत. सडणे म्हणजे काय, घाण वास येईल, आणि कुजणे म्हणजे काय, हे असा वास. तर हे कुजायला लागलं सकारात्मक जीवाणू. तर हे यायचे असली तर तुमच्यापर्यंत ते बॅग पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे. आता नांदेड जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकरी लेवलला मटेरियल पोहोचतो, काही प्रश्न नाही. तर तुम्ही फक्त सांगा आम्हाला, एक बॅग जरी तुमचा मिळते तरी आम्ही व्यवस्था करतो. दादा 1 मिनिट. हो हमारे पीए को बोला था ना. मागे ना एवढं असं का हिरो गेटवर समोर पलीकडे. हॅलो ये सर ते इनोव्हेशनसाठी रील्स आणतात पुरुषावर सगळं
काय रे? पीछे से एक आटा ले लो ना। हमने पूरे टीम का जो खुशी अवार्ड अच्छा हाँ अवार्ड की फोटो देखी है और सीड कीपर भी है देसी बीज का 350 से ज़्यादा प्रकार है देसी बीज के और ये सब नेचुरल अपनी जो खेत का मटेरियल ये सर हमारी फार्मर्स का और ये मेंटोर भी है सर हमारे प्रोजेक्ट। इसका ब्रांड आपने क्या रखा अभी औरंगाबाद ऑर्गेनिक? नहीं आरोप ऑर्गेनिक अपने ये इसका है पीजेस इंडिया का। अब ये हमारा अपना खुद का है आर्ट ऑफ लिविंग का है इसका नाम और ये सब पीजेस इंडिया वगैरह सब कोई एक ब्रांड ही बनवा लो ना यहाँ। हाँ अभी करेंगे सर। ये मुजफ्फरपुर बट हल्दी कैसे वहाँ पे हल्दी होती है क्या? हल्दी ज़्यादा होती है हल्दी और अदरक की थोड़ा अच्छा अच्छा इसको अभी थोड़ा हॉलैंड से टाई अप कर रहे हैं सर। ये अलग अलग हुए ये काला की हुए मागे 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 दादा ये लगी थोडं मागे. बंसी आतून जैसे कि अपना ती यायला पाहिजे ना डायबिटीज शहरी त्यांची उद्घाटनची वेळेस वैल्यू और म्हटलं. सब इसके लिए अपना ये सोयाबीन 10 किलो गेहूँ में 1 किलो भी डाल दिया तो हम लोग जो कम है वो मिल जाता। ये जो अभी भी है हाँ हाँ सर जी हाँ सर बापू देखो जय कैसे हैं आप? बढ़िया है सर आपका हर मैसेज मैं देखता हूँ। देखते हैं आप सब इथं का भैया पाटील झूम आहे ना यार पाठीमागे आहे ना सगळं कवर होतं बेस्ट सर इधर आओ सर सर थोडं पाठीमागे बात सर का जरा दादा एक लेके आप मेरे को भी बेचो। बिना पैसे के लिए लेके जाओ सर क्या है आपका ही है चने का ये चना है हो स्पेशल वैरायटी इधर का लोकल वैरायटी नेचुरल फार्मिंग इसका जो है ना ये तो असं घे दादा असं बहुत अच्छा काम कर रहे हो आप। ये हमारे नेचुरल फार्मिंग टीचर आपने नहीं क्या मैंने देखा है। कितने टोटल वैरायटीज हैं? अभी ये जो ना दादा दादा जो आता है जो हमने जो सब्जी बनाया सब्जी 150 प्रकार की सब्जी हम घर पर देने का सुना मैंने जी एक काम कीजिए मैंने लास्ट टाइम भी आपको बोला था और वहाँ पे भी कहा इसी तरह के सेल्फ हेल्प ग्रुप्स बना के जितने अपने आश्रम तो कंपल्सरी है आप ऐसा रेट्स दो कि वो रेट मार्केट से सस्ता हो। तो हमारे ही बच्चे हैं वो भी ट्राइबल बच्चे हैं पूरे। सर ये तो सौरभ जब गुरुदेव ने नाम दिया सौरभ महाराष्ट्र में काफी होगा हमारे किसान अभी पंजाब दादा नाही हे बेंगळूर से आलं मी म्हणले मी पण लावला असता पण मला काय माहिती सर या नाही सर अंदर से एक फोटो ले लो भैया मोबाइल साइड लगे पूरी वैरायटी लेनी पड़ेगी। अंदर से ऐसा नहीं है कि आपने दो चीजें ले ली बस तो ठीक है हर आगे तो ही अरे इकडे बघा सर्व इकडे बघा सर्व इकडे बघा आपले एक है सब हाथ में एक वेगवेगळे पदार्थ घ्या ना फोटो जाए जो हमने स्थापन किया है और वी वांट टू स्केल इट अप। नाम क्या है? इसका लाल अंबाड़ी कहते हैं, टेक्निकल नाम इसको हिबिस्कस सबडरिफा भूषण पुरस्कार मुझे प्राप्त है और हम प्रोसेसिंग ओरिएंटेड ही काम करते हैं और ज़्यादा से ज़्यादा अपने टर्म्स पे जब हम चाहे तब बेच सकते हैं ऐसी फसलों का हम पैकिंग करते हैं। यूरोप में बहुत डिमांड है सर इसका बहुत इसके डिमांड है ये एज अ दिस इज अमंग द बेस्ट हेल्थ ड्रिंक्स ऑफ द वर्ल्ड। पाल्यापासून भाजीमध्ये कोणत्या भाजीत वापरतात ये जगह सगळ्यात चांगल्या सबसे अच्छे हेल्थ ड्रिंक्स में से है। ये नेचुरली एंटी हाइपरटेंसिव है,
एंटी एनीमिक है। आज देखा जाए तो भारत में 50% लोग हाइपरटेंशन से बीमार ये हैं। जो हिबिस्कस का जो फूल है थोड़ा सा टेस्ट वो हिबिस्कस अलग है। थोड़ा सा टेस्ट हिबिस्कस दिस इज हिबिस्कस सबटरिफा लिंब। हे असं होतं कोकम नाही कोकमला पण मराठवाड्यातली आंबाडी घेऊन आपण इथल्याच लोकांना माहिती नाही। दिस इज द ट्रेजेडी ऑफ आवर लैंड। ये देखिए सर, ये ऐसा होता है लाल आंबाड़ी और इसके रोजेल होता है। इसमें शुगर कितना? इसमें 13% जो रेगुलर ड्रिंक्स है उसके अनुसार हमने 13% तक किया शुगर के है। अलावा शुगर कुछ फ्री और हम कर सकते हैं, शुगर फ्री कर सकते हैं। जैसे ये गुड़ है या उस टाइप नहीं, से? गुड़ से इसमें खराबी आ जाती है। लेकिन स्टीविया एक्सट्रैक्ट जो है हाँ। शुगर फ्री हम जो बनाते हैं स्टीविया से बनाते स्टीविया हैं। भी तो प्लांट ही है। हाँ, स्टीविया एक्सट्रैक्ट से हम बना सकते हैं, लेकिन उसको शेल्फ लाइफ का इशू है तो हम मेड टू ऑर्डर देते हैं। लेकिन इसका अगर बड़े पैमाने पे किया जाए और इसको रेफ्रिजरेशन एज अ मीडियम ऑफ, क्योंकि इसमें खराब होता है, शेल्फ लाइफ अच्छा है इसलिए इसमें खराब होता है। जो मार्केट में कोला बिकता है उसमें खराब होने जैसी कोई चीज़ नहीं है, क्योंकि अच्छी चीज़ उसमें कोई है नहीं। दैट इज केमिकल। अनफॉर्चुनेटली पीपल ड्रिंक दैट बिकॉज दे डोंट हैव एन ऑप्शन। वी आर प्रोवाइडिंग एन ऑप्शन। ये आज 50,000 करोड़ का अमाउंट पेप्सी कोक इस तरह के MNCs बाहर ले जा रहे हैं। उस तरह हम अगर अच्छा मजबूत सप्लाई चेन और प्रोडक्शन इंफ्रास्ट्रक्चर बनाते हैं तो ये ट्राइबल एरिया में रह सकता है। पॉलिटिकल विल चाहिए, हेल्दी रहेगा। चलिए 50% एंटी हाइपरटेंशन एक बंधन केंद्र में जी। हम लोग करते हैं। हाँ जी, हाँ इस तरह से आप भाई भाभी बहुत उत्पन्न आमचं 10 ते 15 टनच येते एकरी, पण ते आयुष्यभर काढत नाही आणि पावसाच्या पाण्यावरती ऊस येतो माझा। फक्त मे आणि जून मध्ये फक्त 1-2 वेळेस पाणी द्यायचं, बाकी पाणी काहीच द्यायचं। काळा नाही, रेग्युलर ऊस आहे। 96 2-3 प्रकारचा आहे, 296 032 आणि हा कन्सेप्ट असा आम्ही कन्सेप्ट असा घेतला की मानवी शरीर 400 वर्षाच्या जाण्याचं, पण 400 वर्ष नाही कमीत कमी 100 वर्षापर्यंत कसं फिट राहायचं तो प्रयोग मी करतो। माझा आता 61 वय आहे, साखर वापरू नये असं कन्सेप्ट घेतलेला आहे, साखर मुक्त भारत अभियान म्हणून। ठीक आहे, मी साखर वापरत त्याच्यामुळे माझा स्टॅमिना हा वाढतो। एका श्वासामध्ये 60 पुशअप होतात माझे। तरुण मुलालाच 20च्या वरती पुशअप काढू शकत नाही, एका मिनिटात 140 पुशअप होतात माझे। 17 वर्षाचा मुलगा माझ्यासोबत पुशअप काढू शकत नाही। मी हा कन्सेप्ट घेतला। माझा बिझनेस हा नाही, हेल्थसाठी मी काम करतोय। माझं स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे। कितनी ही सेल्फ लाइफ तो येता, जितना पुराना होगा उतना मेडिसिन प्रॉफिट बढ़ती है उसकी गुड़ की। और इसको कोई केमिकल, अभी जो ढेप वाला गुड़ मिलता है उसको 5 प्रकार के केमिकल डालते हैं। उसकी वजह से वो गुड़ खाने की वजह से क्या होता है, किसी को पाइल्स होता है, किसी का पेट दर्द करता है। इसके लिए गुड़ बंद हो गया। हमारे इंडिया के अंदर 31 लाख मेट्रिक टन शक्कर यूज होता है और उसकी वजह से बीमारी बढ़ती है। इसके लिए हमारा कंसेप्ट है कि बगैर केमिकल का गुड़ बनना चाहिए। जो 7 तारीख को अमित शाह जी का प्रोग्राम है, स्टॉल इनकी लगा बिल्कुल सर, करेंगे बिल्कुल करेंगे सर, कहाँ बिल्कुल पर है? करेंगे सर, दिल्ली में। तो हम आप लोगों को लेके जाएंगे। करेंगे जी। आपको भी दिल्ली आना है। काका मागे या। जी सर। डायबिटीज येतात मुलाची नॅचरली डायबिटीज कमी होईल। अच्छा, आरोग्याची आवश्यकता कधीच कमी होणार। चहा पण साखर बंद ड्रॉप कर दिया। बिलावा मान लीजिए, उनको भी दिखा देंगे कि ये प्रोग्राम है। तो बचत कट है। जरूर लेंगे, बहुत सारी फोटो लेंगे आपके। सर हे प्युअर शेणापासून बनवलेलं कागद खत आहे सर, आणि याच्यात पण जे ना सर याला वास वगैरे नाही आहे, आणि हे एकदम निव्वळ शेणापासून बनवलेलं आहे सर।
ट्राई करो। ये केजवे जो है ना, केजवे समोर मागे आहे थोडं मॅडम मॅडम ओके जब अच्छा बन जाता तो बदल जाता है। ग्रास है, ये सभी जो भी यहाँ का ही जो एग्रो वेस्ट है ना सर, वो ये एक यूज़ करें। दूसरा गोबर जो है ना, ये सर गोबर यूज़ करें। और इसका जो ये प्रोडक्ट है, ये प्रोडक्ट जो है ना कंपोस्ट से, ये जो फंगल बेस्ड जो है ना प्रोडक्ट है, जो कि ये एग्रो को डिकम्पोज करते हैं। और दूसरा भी एक ऐसा प्रोडक्ट है भाई, ये भी इसमें केमिकल नहीं है। नो केमिकल, ओनली माइक्रो। तो इसमें जो है ना 75% 80% एग्रो वेस्ट है और 10% गोबर और 10% पानी। इसमें सिर्फ इतना जरूरी इतना ही है कि 60% वेट चाहिए डिकम्पोजिशन के लिए। तो ये एक मॉडल बनाया है सर एग्रो वेस्ट बेस्ड। टाइम कितना लगता है इसमें? टाइम इसको 45 डेज 60 डेज। इसको जो है ना 30 डेज के बाद टर्निंग करने का, फिर से 60% वेट करने का। और सर ये जो माइक्रोब्स है, पावरफुल माइक्रोब्स है, तो जो भी ये ऑर्गेनिक मैन्योर तैयार जो होगा, जो आज बाजार में मिलता है क्वालिटी का, उससे बढ़िया पावरफुल जो है ये फर्टिलाइजर अपन कर सकते हैं। सिर्फ इसमें जो सीडिंग रहता है ना सर, क्या है सीडिंग, उससे अगर समझो अपन सीव कर लिए तो नीचे जो हाईली हाँ, ये एग्रो वेस्ट बेस है सर, ये ऑलरेडी कर रहे हैं। तो इसलिए इसके अंदर जो है ना सर, ये ऐसा ये होल्स बना के, तो ये जो इसका सोल्यूशन है प्रोडक्ट का कंपोस्ट भैया पाठीमागं सगळं थोडंसं भैया मोबाईल लीटर पानी में 10 kg डाल के इसका दूध के वैसा सोल्यूशन होता है। तो ये इसके अंदर इस चीज़ों में डाल देते हैं। इसका पर्पज ये है कि एक तो पहले ये माइक्रोब को काम करके ऑक्सीजन के लिए ऐसा कॉस्टली अरेंजमेंट करना काश्तकार के लिए पॉसिबल नहीं है। तो ये जो छिद्र करे तो इसके अंदर ऑक्सीजन नहीं मिलता और माइक्रोब भी अच्छी तरह से काम कर सकते हैं। और ये की टेक्नोलॉजी अलग है, नो स्मेल सर पर्टिकुलरली। और ये दूसरा मॉडल है सर, ये इसलिए बहुत पॉपुलर है हमारे नागौर एरिया में, इसलिए कि इसको ना खड्डा खोदना पड़ता है, ना कुछ करना पड़ता, ना कुछ, सिर्फ इसको होल्ड करके इसका सोल्यूशन डालने। तो ये जो है ना सर हमारे जून में जनवरी में करते हो, तो जून में इतना बढ़िया फर्टिलाइजर हो जाता है इसका, इसको देखने की भी जरूरत है। ये हमारा दूसरा मॉडल 45 डेज एक मॉडल है सर। 10,000 फार्मर्स को जैविक खेती के थ्रू जोड़ने का जो प्रयास किया है, ये अपने आप में ये एक यूनिक है। यहाँ पे जो आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन है, वो ना सिर्फ फार्मर्स को ट्रेन कर रही है, बट उनकी जो मार्केट में जो प्रोडक्ट्स हैं उनको भी आगे लेके जाना। आप जैसा जानते हैं दिल्ली में, बॉम्बे में हम सब लोगों को इन चीज़ों की ज़रूरत है, बट ये प्रोडक्ट वहाँ पे मिलते नहीं हैं। तो जो ऐसी फाउंडेशंस हैं उनका एक सबसे इम्पॉर्टेंट रोल ये है कि लोगों को, सरकार को और ऑर्गेनाइजेशंस को, तीनों को जोड़ के, ताकि इनका जो फ़ायदा है वो आम पब्लिक तक पहुँच सके। बाकी जो आप प्रोग्राम में देखेंगे ही सर आज कॅमेरा काय सांगू यार तुम्हाला असे आमचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्याला उद्घाटक म्हणून लाभले आहेत। माननीय श्री नवल कपूर भाप्रसे, सहसचिव आदिवासी मंत्रालय भारत सरकार यांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटक म्हणून स्थानापन्न व्हावं। माननीय श्री नवल कपूर साहेब यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। आजच्या या नैसर्गिक शेती मेळाव्याचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून आम्हाला नवी दिशा, नवी ऊर्जा देणारे, आमच्या नेहमी पाठीशी असणारे, नेहमी मार्गदर्शन करणारे माननीय आदिवासी विकास विभागाचे माननीय आयुक्त श्री हिरालालजी सोनवणे साहेब हे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत। त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया। मी सन्माननीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं। बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजवावे बियाणे माळ राणी रानात। बीजा हवी निगर आणि हवी मायेची पाझर, लख प्रकाश निर्मळ त्याचा कष्टाचा पाझर। हवी अंधाराला रात्री चंद्र किरणांची साथ,
कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकागद अशा आमच्या बीजमाता, खऱ्या अर्थाने भारतात, महाराष्ट्रात आणि जगात ज्यांचं नाव बीजमाता म्हणून प्रसिद्ध आहे, अशा पद्मश्री विजेत्या श्रीमती राहीबाई पोपरे यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. मी विनंती करतो श्रीमती राहीबाई पोपरे यांना की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आदरणीय अंकुशदादांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं. अंकुशदादा भादेकर. त्यानंतर आम्हाला नेहमी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय औरंगाबादला नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे डॉक्टर अनंत गव्हाणे साहेब, अतिरिक्त जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. तद्वतच आम्हाला खऱ्या अर्थानं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. आमचे नेहमीच विजनरी ऑफिसर राहिलेले आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय पुसदचे प्रकल्प अधिकारी श्रीमान आत्मारामजी धाबे साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व मान्यवरांचा पत्ता आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होत आहे, संपन्न होतो आहे. अवघ्या भारतामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं नैसर्गिक शेती, विषमुक्त शेती करावी याचे प्रात्यक्षिक आणि याचं संशोधन केलेलं आहे मान्य डॉक्टर श्री प्रभाकर राव, चेअरमन श्री नैसर्गिक शेती संस्था बेंगलोर यांचा श्रीमती अर्चना झा मॅडम, विश्वस्त श्री नैसर्गिक शेती संस्था बंगलोर यांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. त्यानंतर शासन नियुक्त श्रीमती प्रकल्पस्तरीय आढावा समिती औरंगाबादच्या सन्माननीय अध्यक्षा श्रीमती दीपा वळवी मॅडम यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. हार्दिक स्वागत करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या नैसर्गिक शेती मेळाव्याचं, शेतकरी मेळाव्याचं दीपप्रज्वलन करून आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. मी माननीय श्री नवल कपूर साहेब यांना अशी विनंती. त्यानंतर दीपप्रज्वलनानंतर प्रतिमा पूजन होईल. दीप म्हणजे ऊर्जा, दीप म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक. या कुज्ञेंद्र तुषार हारधवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर्णन मंडिता, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत संकरा प्रभु धीर दैवै सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती विशेष जाण्या. प्रतिमा पूजन करावं. धरती आबा जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो. जुळावा, जुळणी जावे, जुने हिवे जावे, मनी स्नेहाचे बीज रुजावे, अंधार रुजनी मन उजळावे, अशा प्रकारची सकारात्मक ऊर्जा मान्यवरांच्या उपस्थितीनं आणि सर्व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीनं निर्माण झाली आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपक माननीय नवल कपूर साहेब, सहसचिव आदिवासी मंत्रालय, भारत सरकार, माननीय आमचे पालक अधिकारी हिरालालजी सोनवणे साहेब, आपले आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र शासन, त्यांच्या राहीबाई पोपरे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जननायक बिरसा मुंडा, धरती आबा यांचं प्रतिमा पूजन होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. सर्व मान्यवरांचे धन्यवाद.
डॉक्टर महेंद्र घागरे यांना विनंती करतो की त्यांनी शेतकरी पीठावर उपस्थित व्हावं. माननीय श्री नवल कपूर साहेब, सहसचिव आदिवासी मंत्रालय, भारत सरकार. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक नवल कुमार साहेब यांचं यथोचित सत्कार माननीय श्री हिरालाल सोनवणे साहेब, आयुक्त आदिवासी विकास, महाराष्ट्र शासन हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री नवल कुमार साहेब धन्यवाद. खऱ्या अर्थानं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद अधिकारी कर्मचारी यांना समजून घेणारे, यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे आमचे सर्व आदिवासी विकास विभागाचे पालक अधिकारी माननीय श्री हिरालाल सोनवणे साहेब, आयुक्त आदिवासी विकास, महाराष्ट्र शासन यांचा यथोचित सत्कार स्वागत आमच्या प्रकल्प अधिकारी मॅडम श्रीमती देवकन्या बोकडे मॅडम करतील अशी अवघ्या भारतामध्ये ज्या बीजमाता म्हणून प्रसिद्ध आहेत आणि खऱ्या अर्थानं आजच्या शेतकरी मेळाव्याचे प्रमुख आकर्षण पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्रीमती राहीबाई पोपेरे यांचं स्वागत श्री श्री नैसर्गिक संस्थाच्या समन्वयक, प्रकल्प समन्वयक श्रीमती रचना चापटे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय नंदकिशोरजी आवटी काका, अपेक्स मेंबर महाराष्ट्र राज्य यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचं. आवटी काकांना विनंती आहे की स्टेजवर यायचं. खऱ्या अर्थानं बीजमाता राहीबाई पोपेरे यांचं स्वागत टाळ्यांच्या कडकडाटमध्ये झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं नवी ऊर्जा, नवी दिशा देण्याचं, समाजाला नवी दिशा देण्याचं काम राहीबाई पोपेरे यांनी केलेलं आहे. यानंतर जिल्हाधिकारी औरंगाबाद यांचं स्वागत प्रबंधन महातोले, प्रकल्प समन्वयक श्री श्री नैसर्गिक शेती संस्था बेंगलोर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आमचे सहयुक्त शिक्षण ससारे साहेब यांचं स्वागत आमचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मेहत्रे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पाहुण्यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर आमच्या अमरावती विभागाचे एक क्रिएटिव्ह अधिकारी, प्रकल्प अधिकारी आमचे मार्गदर्शक आत्मानंदी धाबे साहेब यांचं स्वागत श्री बडके साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर अवघ्या भारतामध्ये श्री श्री नैसर्गिक संस्थेच्या माध्यमातून विषमुक्त शेती कशी करावी, नैसर्गिक शेती कशी करावी याचं मार्गदर्शन अवघ्या भारतामध्ये ज्यांनी केलं ते शास्त्रज्ञ माननीय डॉक्टर प्रभाकर राव, चेअरमन श्री नैसर्गिक शेती संस्था यांचं स्वागत आमचे विनोद चांगले सहप्रवास शिक्षण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. त्यानंतर प्रकल्पस्तरीय आढावा समिती औरंगाबाद टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. धन्यवाद. मी मान्य प्रकल्प अधिकारी मॅडमना पुन्हा विनंती करतो की त्यांनी श्रीमती अर्चना झा, विश्वस्त श्री श्री नैसर्गिक शेती यांचं यशोचित सत्कार करावा.
श्रीमती सविता भुतानी, सॉरी. तद्वतच हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांची टाळ्यांच्या गजरामध्ये आपलं स्वागत करावं. 2016 साठी जोरात टाळ्या वाजवा. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबादला मुलाची मदत करणारे युवराज श्रीधर बर्डे, श्री दलारामा चव्हाण, श्री निजाम अशरफ तडी या सर्व सन्माननीय प्रकल्पश्री आढावा समितीचं मी शब्दसमूहांनी स्वागत करतो. उपस्थित या शेतकरी मेळाव्यासाठी, त्या नैसर्गिक शेतीसाठी उपस्थित सर्व शेतकरी बांधव, या मेळाव्याचा उद्देश म्हणजे खऱ्या अर्थानं एक विषमुक्त शेती, सेंद्रिय शेती करून याचा प्रचार आणि प्रसार खऱ्या अर्थानं आदिवासी शेतकरी बांधवांनी करावा, त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, यासाठी हा मेळाव्याचा आयोजन केलेला आहे. आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे, नभात भरला दिशात फिरला, जगात उरला मोद विहिरतो चोहीकडे, आज आनंदी आनंदकडे. मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले, इकडे तिकडे आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे, अशा प्रकारचा नयनरम्य सोहळा आज येथे संपन्न होतो आहे. अशाच आनंदाच्या वातावरणाच्या पुन्हा आनंद फिरण्यासाठी एक नृत्य सादर होणार आहे सर्वांच्या साक्षीनं येते. त्या चिमुकलीच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. गार्गी वायाळ. स्वागत नृत्य सादर होणार आहे. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशिले एकला प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे, सगळे सोय रे, मेल्यावरही सर्व राहिले तुटतील धागे दोरे. 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे, वृद्धपणे येता मग तू वैद्य काय करणार रे. अशा प्रकारचं आपलं आयुष्य, या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक काम करण्याची ऊर्जा या कार्यक्रमातून आपल्याला मिळणार आहे. आनंदात आनंद भरून काढण्यासाठी, पेरण्यासाठी गार्गी वायाळ एक सर्व मान्यवरांच्या समोर एक नृत्य सादर करणार आहे. स्वागत नृत्य. टाळ्यांच्या गजरामध्ये चिमुकलीचं आपण स्वागत करूया. सर्वांसाठी हा स्वागत नृत्य आहे. सर्वांसाठी वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. विकराय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे
सचिव आदिवासी मंत्रालय भारत सरकार आणि आमचे पालक अधिकारी मान्य श्री हिरालाल सोनवणे साहेब, आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य राहीबाई पोपेरे यांच्यासाठी हरिवंशराय बच्चन यांची एक कविता आठवते. वृक्ष हो भले खडे हो घने हो बडे, वृक्ष हो भले खडे हो घने हो बडे, एक पत्र छाव भी मांग मत मांग पत, अग्निपत अग्निपत अग्निपत, तू न थकेगा कभी तू न रुकेगा कभी. माननीय साहेबांचं काम एवढं मोठं आहे, दोन्ही साहेबांचं आणि सर्व मंचकावर उपस्थित सर्व मान्यवरांचं. तू न थकेगा कभी तू न रुकेगा कभी, तू न मुडेगा कभी, कर शपथ अग्निपत अग्निपत अग्निपत. सर्वांची टाळ्यांच्या गजरामध्ये मान्यवरांचं स्वागत करा. या श्रीमान जगन्नाथ काळे साहेब, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद यांचं स्वागत प्रबंधन महात्वरे श्री श्री नैसर्गिक संस्थेच्या मार्फत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षण त्यांना साडी देतील अशी मी त्या राहीबाईंचं साडी देऊन स्वागत करते. आदिवासी समाजाचा मान शान ऊर्जा सकारात्मक एक कार्य ज्यांनी केलं त्या राहीबाई पोपेरे यांचा यशस्वी सत्कार इथे संपन्न होतो आहे. जोरदार टाळ्या वाजवूया. धन्यवाद. शेती आदिवासी शेतकरी जैविक निविष्ठा कार्यशाळा व कृषी व्यापार महोत्सव 2022 अर्थात आदिवासी शेतकरी मेळावा येथे संपन्न होत आहे. यांचं प्रास्ताविक करण्यासाठी आमच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्पाधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार आपल्या सर्वांना. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय कपूर साहेब, नवल कपूर साहेब, त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक हिरालाल सोनवणे साहेब, आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक, यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तसेच प्रमुख वक्त्या श्रीमती राहीबाई सोम पोपेरे, बीजमाता पद्मश्री पुरस्कार विजेते, तसेच आजच्या कार्यक्रमाला आपले पाहुणे म्हणून लाभलेले माननीय अपर जिल्हाधिकारी गव्हाणे साहेब, यानंतर आमच्या अमरावती आदिवासी विकास विभागाचे अमरावतीचे ससाणे साहेब, यानंतर मोठे साहेब, तसेच नैसर्गिक शेती संस्था बेंगलोर यांचे चेअरमॅन आणि एक शास्त्रज्ञ प्रभाकर राव साहेब, यानंतर श्रीमती अर्चना झहा मॅडम विश्वस्त, तसेच सुनीता मॅडम, यानंतर आमच्या नियोजन समिती आढावा समितीच्या अध्यक्ष वळवी मॅडम, दीपा वळवी मॅडम, यासोबतच आमचे प्रकल्प कार्यालयाचे पुसद प्रकल्पाचे धाबे साहेब व इतर सर्व अधिकारी कर्मचारी आणि आढावा समितीचे सदस्य, तसेच शेतकरी बंधू आणि भगिनीनो, मला खरोखरच आज आनंद होत आहे की आज प्रकल्प कार्यालय औरंगाबाद आणि श्री श्री आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही आज हा शेतकरी आदिवासी मेळावा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तो खरोखरच म्हणजे आपल्या सर्वांना काहीतरी देण्याच्या उद्देशानेच हा आम्ही मेळावा घेण्याचा आयोजित केला आहे. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आपण उपस्थित झालं त्याबद्दल स्वागत करते. आणि या आदिवासी मेळावा ठेवण्याचा मागचा मुख्य उद्देश काय आहे? सर्वप्रथम आर्ट ऑफ लिव्हिंग नावाची संस्था जी आहे ती आमच्यापर्यंत अप्रोच झाली मागच्या 1 वर्षापूर्वी, आणि त्यांनी काही औरंगाबाद जिल्ह्यातल्या 3 तालुक्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांसोबत काम करण्याचा एक मानस ठेवलेला होता. मग आम्हालाही कुठेतरी असं वाटलं की बाबा जर NGO आपल्या आदिवासी लोकांसाठी काहीतरी कार्य करण्याचा प्रयत्न करते तर ठीक आहे, आम्ही एक या ठिकाणी बसलेलो आदिवासी डिपार्टमेंटचं पालक या नात्याने बसलेलो किंवा एक शासक या नात्याने इथं बसलेलो आहोत, तर आमचं आद्य कर्तव्य आहे की आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणं, हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून आजची आपली कार्यशाळा आयोजित केलेली आहे.
या कार्यशाळेचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य उद्देश म्हणजे आपल्याला नैसर्गिक शेती कशा प्रकारे करायची आहे, जी की आपल्याकडे सोयीसुविधा उपलब्ध आहेत. कुठल्याही खताची किंवा एखाद्या औषध फवारणीची खरेदी न करता आपण कशा प्रकारची शेती करू शकतो आणि त्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कशा प्रकारे देण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण आजच्या ह्या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. यासोबतच आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने सुद्धा यापूर्वी मागच्या 4 महिन्यापूर्वी आपल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अश्वगंधाची लागवड करून त्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न केला आहे. तोही उद्देश आपल्या सगळ्यांना कळावा की कशा प्रकारचे नॅचरल शेतीमधूनच जास्तीत जास्त उत्पन्न आपण घेऊ शकतो, कुठल्याही प्रकारचे सेंद्रिय नैसर्गिक शिवाय कुठल्याही प्रकारचे रासायनिक खते न वापरता आणि कुठल्याही गोष्टीचे वेस्टेज पैसे न घालता आपण आपल्याकडे असलेल्या सोयीसुविधांचा वापर करून नॅचरल गोष्टीद्वारेच नैसर्गिक शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आपल्याला आपण आजच्या या कार्यशाळेतून तेच देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या पहिल्या सत्रामध्ये आपल्या सर्व मार्गदर्शकाचं भाषण होईल. आपल्याला ते सर्वजण आपले विचार सांगतील. यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या कार्यशाळेचा जो मुख्य उद्देश आहे तो आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आपलं हे सत्र संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत चालू राहील. तरी आपण सर्वांनी आजच्या या सत्राचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा हीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन. धन्यवाद. एवढे 2 शब्द मी बोलून माझे भाषण संपवते. शाळा व कृषी व्यापार महोत्सवाचं थोडक्यात आणि या कार्यक्रमाचं थोडक्यात माहिती माननीय प्रकल्प अधिकारी मॅडम यांनी दिली. खऱ्या अर्थानं जगामध्ये रासायनिक खताच्या वापराने जे अन्नधान्य निर्माण होतं त्याचे दुष्परिणाम अवघ्या मानवी समाजावर पडत आहेत आणि खऱ्या अर्थानं जंगल आणि जमीन याचा राजा माझा आदिवासी शेतकरी बांधव आदिवासी समाज त्यांनी खऱ्या अर्थानं आज या मेळाव्यातून विडा उचलायचा आहे की सर्व गावालाच नाही तर सर्व महाराष्ट्राला, भारताला, जगाला आपण विषमुक्त शेतीचा प्रयोग द्यायचा आहे. म्हणून हा मेळावा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आहे. आणि असाच माझा आदिवासी समाज, आदिवासी बंधू आणि भगिनी यांच्यासाठी एक कविता आठवते. कितीही छळले जगण्याने तरी दुःख काळजात सजवणार नाही. कितीही छळले जगण्याने तरी दुःख काळजात सजवणार नाही. हरलो जरी लाख लढाया जगण्याच्या मनी पराभव रुजवणार नाही. करू दे हल्ले कितीही दुःख संकटांनी त्वेषाने मला हरण्यासाठी. करू दे हल्ले कितीही दुःख संकटांनी त्वेषाने मला हरवण्यासाठी. झेलीने हिमतीने सारे उमरा कोणाचा आडोशासाठी झिजवणार नाही. तमा न करता हार जयाची योद्ध्यापरी सूत्र लढण्याचे जपे नमी. तमा न करता हार जयाची योद्ध्यापरी सूत्र लढण्याचे जपे नमी. दारुण हरलो तरी कितीही अश्रूने पराभवाला मी भिणार नाही. बंद तोडू दे, हात करू दे, खुपसू दे खंजीर पाठीत कोणीही. छोटे मोठे घाव दिले तरी कधीही कोणाला दाखवणार नाही. पराभव कधी स्वीकारणार नाही. पराभव कधी स्वीकारणार नाही. असं माझा आदिवासी बांधव. यानंतर यांच्याच विकासासाठी, उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आदिवासी विकास विभाग आणि त्या अंतर्गत सर्व प्रकल्प कार्यालय महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल्स अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि श्री नैसर्गिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजाच्या शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी भारतभर कार्य सुरू आहे. आणि तशाच प्रकारचं कार्य आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 3 तालुक्यांमध्ये त्यांनी केलंय. ते सकारात्मक कार्य पाहूनच आपण हा संयुक्त विद्यमाने हा शेतकरी मेळा आयोजित केलेला आहे. आणि म्हणूनच त्या प्रकल्पाचं सुद्धा इथे प्रास्ताविक व्हावं या उद्देशाने मी या प्रकल्प समन्वयक श्री सुधीर चापटे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या प्रकल्पाचं प्रास्ताविक करावं. सुधीर चापते सर बोलण्याच्या अगोदर मी सगळ्यांची 2 मिनिट घेऊ इच्छितो. आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले सगळे आदिवासी बांधव, ज्या भव्य दिव्य सोहळ्याच्या आज आपण साक्षीदार आहोत. आज आपलं मत ऐकण्यासाठी आणि आपल्या जीवनाच्या प्रगतीसाठी नेहमी सकारात्मक दृष्टिभाव असलेले आज नवल सर आपल्यासोबत आहेत. तर ज्या पद्धतीने ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली, सर 1.5 साल पहले हम लोगों ने इसका शुरुआत किया था. तो
आपल्यापैकी किती लोक असे आहेत ज्यांनी नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण आपल्या संस्थेच्या माध्यमातून घेतलेले? हात वर करा. ज्यांनी शिबिरातले घेतलेले आहेत याचे आपल्या जे गावामध्ये अपने शिविर झाले, तो जब इस प्रकल्प का शुरुआत किया था तो हमारे सुधीर जी ने 10 मेंटर को साथ में लेकर के गांव-गांव में ऐसी जगह में हमारे ये मेंटर गए हैं जहाँ पे बाइक भी नहीं जाता था, चल के गए हैं। और ये सारा प्रकल्प सुंदर और सुभद्र बनने के लिए हमारे राव सर ने इसमें बहुत हमें अहम भूमिका निभा के हमें मार्गदर्शन किया है। और इस भव्य दिवस सोहळा का जो जिनका संकल्प से हो रहा है, तो ऐसे सुधीर साप्ते जी को मैं बताऊंगा कि थोड़ा सा वो अपना प्रास्ताविक रखे। सुधीर जी के लिए जोरदार ताली बजाएंगे एक बार। उपस्थित सगळे मान्यवर, वेळेचा अभाव असल्यामुळे मी सगळ्यांचे नाव घेत नाही, पण सगळ्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर उपस्थित असलेले सगळे शेतकरी बंधू भगिनींनो, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते परमपूज्य श्री श्री रविशंकरजी, त्याचबरोबर श्री श्री नैसर्गिक शेती, आदिवासी मंत्रालय भारत सरकार आणि आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. गुरुदेवांचं हमेशा म्हणणं राहिलेलं आहे की तणावमुक्त जीवन आणि विषमुक्त अन्न हा आपला सर्वांचा अधिकार आहे. तणाव म्हणजे काय बरं, इंग्लिशला तणाव म्हणून काय म्हणतात मला सांगा एकदा, ऐकून आहे आवाज? इंग्लिश मध्ये तणावाला काय म्हणतात? टेन्शन. बरं, मला सांगा इथं असे किती लोक आहेत की ज्यांना टेन्शन बिलकुल नाही? हात वर करा. किती लोक आहेत? कोणीतरी असेल. अच्छा, लहान मुलगा आहे. हॅलो. हा, तर एक लहान मुलगा सापडला आपल्याला की ज्याला तणाव बिलकुल नाही. पण आजकाल आपण बघतो की परीक्षेचा आणि सगळ्यांचा तणाव हा लहान मुलांना सुद्धा असतो. कोविडने आपल्याला शिकवून दिलंय की अन्न आणि आपली इम्युनिटी पॉवर वाढवणं हे किती गरजेचं आहे. तर याच संकल्पाचा एक भाग म्हणून आपण आतापर्यंत 3000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण दिलं. बरं, प्रशिक्षण दिलं आणि सर हमें प्रैक्टिकल नवल कपूर जी से मैं कहना चाहता हूँ कि हमें प्रैक्टिकल ऐसे प्रॉब्लम आ रहे थे कि जब हमने सब प्रशिक्षणार्थी को प्रशिक्षण दिया, उन्होंने अपने फार्म पर अपना सब प्रैक्टिस करना शुरू किया नेचुरल प्रोडक्ट्स के लिए, लेकिन सबका सवाल एक ही आ रहा था कि जो हमने नैसर्गिक पद्धति से उगाया है उसको हम कहाँ पर बेचे. असा किती लोकांचा प्रश्न आहे की आपण जे उगवतो त्याला मार्केट कुठं करायचं. आज आपण बघितलंय, मला आठवतंय की काही दिवसापूर्वी टमाट्याच्या ट्रॅक्टर आपल्या वैजापूरला जाताना सगळ्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या. हे चित्र आपण बघितलंय महाराष्ट्रामध्येच. आणि भावाचा चढ उतार त्याप्रमाणे सगळं चालू असतं. तर याच गोष्टीला छेद देण्याकरता, याच गोष्टीला बंद करण्याकरता एक चांगली मजबूत विक्री व्यवस्था आणि एक हमी भावाचं एक मजबूत बाजारपेठ असलेलं खूप आवश्यक काम आहे. तर याच गोष्टीला ओळखून आम्ही असं ठरवलं की आर्ट ऑफ लिव्हिंग 150 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे. तर नैसर्गिक पद्धतीने पिकवल्या मालाला एक चांगली बाजारपेठ आणि चांगली विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जिम्मेदारी आम्ही घेतो, जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पादन आल्यानंतर कुठं विकावं आणि किती रुपयाला विकावं ह्याचा ताण राहू नये. आणि ही एकदा मजबूत विक्री व्यवस्था उभं राहिली तर खरंच विषय असा आहे की शेतकऱ्यांनी सगळंच करायचं का? शेतकऱ्यांनी पिकवायचं, मार्केट बघायचं, स्वतः घेऊन जायचं. तर आमचा या प्रोग्रामच्या माध्यमातून उद्देश आहे की शेतकऱ्यांचा जो उत्पाद आहे ते जागेवरच खरेदी केली जाईल, चांगली विक्री व्यवस्था उपलब्ध केली जाईल आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं कार्य पुढे चालू जाईल. ते कशा पद्धतीने पुढे चालतंय ते आपण जेवणानंतरच्या सत्रामध्ये बघतो. यावेळी मी आदिवासी मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांचं खूप कौतुक करतो, कारण ज्यावेळेस आम्ही बोकडे मॅडमला भेटलो आणि त्यांनी या चांगल्या कार्याविषयी आपली सहमती दर्शवली, वरिष्ठांची परवानगी घेऊन वरिष्ठांनी पण त्यांना लगेचच मान्यता दिली. तर हे खूप सराहनीय काम आहे की, आणि आज बघा आपल्या ह्या ठिकाणी आदिवासी शेतकरी पण आहेत, शेतकरी पण आहेत, बिगर आदिवासी लोक पण आहेत.
सगळं सरकार पण आहे, अधिकारी आहेत आणि एक चांगली संस्था 150 देशांपेक्षा जास्त देशात काम करणारी संस्था मजबूतीने उभी आहे. तर नक्कीच या माध्यमातून आपण पुढे छान काम करू. आत्तापर्यंत जे काम झालंय त्या कामाचं थोडंसं व्हिडिओ स्वरूपात आपण एकदा पाहू आणि त्यानंतर मान्यवरांचं मार्गदर्शन घेऊ. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन आदिवासी समाजाच्या विकासासाठी उन्नतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी पूर्ण महाराष्ट्रभर करत असते आणि याचाच एक भाग म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबादच्या वतीने एक चलचित्र माहितीपट बनवलेला आहे. मी विनंती करतो की सदर चलचित्र माहितीपट सुरू करावा आणि या माध्यमातून ज्या ज्या योजना राबवल्या जातात त्याचा प्रचार आणि प्रसार अगदी तळागाळापर्यंत गेला पाहिजे, यासाठी सर्वांच्या समोर हा योजनांचा चलचित्र माहितीपट तयार केलेला आहे. सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना, आदिवासी बंधू आणि भगिनींना या योजनांची पुरेपूर माहिती व्हावी, कोणकोणत्या योजना आदिवासी विकास विभाग राबवते प्रशांत बोबडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी औरंगाबाद प्रकल्प कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे 4 जिल्ह्याचे आहे. यामध्ये औरंगाबाद, बीड, जालना आणि लातूर या 4 जिल्ह्यांचा समावेश होतो. आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत या 4 जिल्ह्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून केला जातो. यामध्ये विशेष करून विशेष केंद्रीय सहाय्य योजना, पारधी विकासाच्या विविध योजना, न्यूक्लियस बजेट योजना, याशिवाय आश्रमशाळा आणि वसतिगृह या प्रमुख योजनांचा समावेश केला जातो. आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकासासाठी माननीय आयुक्त नाशिक, माननीय अप्पर आयुक्त अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी कार्यालय औरंगाबाद मार्फत विविध योजना राबविण्यात येतात. विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत 2 चाकी वाहन दुरुस्ती, शिवणकाम, विणकाम, कृषी मालापासून कलात्मक वस्तू बनविणे, 4 चाकी वाहन चालक प्रशिक्षण या माध्यमातून आदिवासी बंधू आणि भगिनींना सक्षम करण्याचं काम प्रकल्प अधिकारी कार्यालय औरंगाबाद मार्फत करण्यात येत आहे. शेतीपूरक योजनेअंतर्गत ॲपल बोर असेल, फुलशेती, सीताफळ बाग, शेळीपालन, घरकुल वस्ती सुधार योजना, रस्ते विकास, वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आदिवासी वस्तींमध्ये सोयी सुविधा निर्मिती आणि बेरोजगारांना व्यवसायासाठी टपरी योजना या विविध योजनांच्या माध्यमातून जे बेरोजगार आदिवासी बांधव आहेत त्यांना रोजगार देण्याचं काम प्रकल्प अधिकारी कार्यालय औरंगाबाद मार्फत केल्या जात आहे. यापैकीच विकासात्मक योजनेमध्ये आपण वैयक्तिक लाभाच्या योजना देताना विशेष केंद्रीय सहाय्य योजनेच्या माध्यमातून आदिवासी लाभार्थ्यापर्यंत प्रशिक्षणाच्या योजनेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना आपण प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्यामध्ये स्वयंरोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ह्या सर्व योजना आपण महाराष्ट्र शासनाची जी एक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आहे यांच्या मार्फत आपण त्या योजना देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. यासोबत पारधी विकासाच्या विविध योजना यामध्ये सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांना आपण 2 चाकी वाहन दुरुस्ती आणि जुळणी कशा प्रकारे जुळवणूक करता यावी आणि कशा प्रकारे आपल्याला वाहनांची दुरुस्ती करण्याची गरज आहे अशा प्रकारचं एक प्रशिक्षण आपण 1 महिन्याचं त्यांना दिलेलं आहे. यासोबतच आणखीन आपण 4 ते 5 योजना आपण याच माध्यमातून MCDच्याच माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे, जे की इथून पुढच्या भविष्यातला येणाऱ्या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण होतील.
यासोबत आपण न्यूक्लियस बजेट नावाची एक योजना आहे. यामध्ये लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देणार आहोत, जसे की प्रशिक्षणाच्या योजना आहेत आणि वैयक्तिक लाभाच्या उत्पन्न वाढीच्या योजनांचा यामध्ये समावेश केला जातो. शिक्षणातून विकासाची गंगा प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचत असते आणि म्हणून अनुसूचित जमातीच्या मुलांमध्ये करता शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची स्थापना तद्वसत त्याचबरोबर वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत 8 शासकीय शाळा व 6 अनुदानित आश्रमशाळा त्याचबरोबर 14 वसतिगृह, त्यापैकी 5 मुलींचे आणि 9 मुलांचे वसतिगृह सध्या कार्यरत आहेत. या शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, मोफत निवास आणि आरोग्यदायी जेवण दिले जाते. परंतु त्याचबरोबर या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वावलंबन सुद्धा शिकवले जाते. या शाळांमधून आत्मनिर्भर विद्यार्थी बनवण्याचा ध्यास या प्रकल्प कार्यालयामार्फत करण्यात येतो. माननीय प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन या शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचा ध्यास घेतला आहे. या कार्यालयामार्फत शुद्ध व थंड जल विद्यार्थ्यांना देण्यासाठी वॉटर प्युरिफाईड वॉटर कूलर देण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या तथा इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून अध्ययन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी इलेक्ट्रिक पॅनेलचा पुरवठा करण्यात आला. शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक आणि भावनिक विकास व्हावा यासाठी ओपन जिमचे साहित्य सुद्धा शाळांना पुरवण्यात आले. त्याचबरोबर वसतिगृहात सुद्धा विद्यार्थ्यांना संगणक असेल व ओपन जिम असेल याचा सुद्धा पुरवठा करण्यात आला. प्रत्येक शाळेसाठी व वसतिगृहासाठी संगणक कक्ष सुद्धा स्थापन करण्याची योजना या प्रकल्प कार्यालयामार्फत राबवण्यात येणार आहे. सर्वच विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ज्ञानरत्नावर आधारित शिक्षण देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रकल्प कार्यालय प्रयत्नशील आहे. कृतीयुक्त अध्यापन प्रक्रिया राबवण्यासाठी आणि या माध्यमातून एकच ध्यास या कार्यालयाने घेतला आहे. तो एकच ध्यास गुणवत्ता विकास हा प्रकल्प सुद्धा शैक्षणिक सत्र 2022-23 पासून माननीय प्रकल्प कार्यालय औरंगाबाद हे राबवणार आहे. यासोबतच आपल्याकडे दुसरी एक योजना म्हणजे महत्त्वाची म्हटलं तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सगळ्यात महत्त्वाचा शिक्षणाचा जो आपला भाग आहे, यामध्ये आश्रमशाळा आणि वसतिगृह या 2 घटकांचा मुख्यतः समावेश केला जातो. आदिवासी विकास विभागाअंतर्गत या प्रकल्पामध्ये 8 आश्रमशाळा आहेत. शासकीय आश्रमशाळा 8 आणि अनुदानित आश्रमशाळा 6 आहेत. यासोबतच आपल्याकडे शासकीय वसतिगृह 14 आहेत. यापैकी 9 वसतिगृह हे मुलांचे वसतिगृह आहेत आणि 5 वसतिगृह हे आपले मुलींकरिता आहेत, स्पेशल मुलींकरिता. या सर्व वसतिगृह आणि शाळांचा आदिवासी लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन शासनामध्ये सहकार्य करावे आणि आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्या उन्नतीच्या दारे आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये शासकीय आश्रमशाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वीचं शिक्षण दिलं जातं आणि त्यानंतर 10वीच्या नंतर प्रत्येक विद्यार्थी आपला शासकीय वसतिगृहामध्ये जसे की कन्नड आहे, शिल्लोड आहे, औरंगाबाद आहे, अंबाजोगाई आहे, लातूर आहे, अशा विविध ठिकाणी, जालना आहे, अशा विविध ठिकाणी आपले वसतिगृह शासकीय वसतिगृह चालू आहेत. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावा आणि यासोबत आपल्याकडे जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील, ज्यांना खरोखर शिक्षण घेण्याची गरज आहे परंतु अशा विद्यार्थ्यांचा वसतिगृहामध्ये नंबर लागला नाही, कदाचित लागला नसेल काही कारणामुळे, तर अशा विद्यार्थ्यांना आपण पंडित दीनदयाळ नावाची एक स्वयं योजना आहे, त्या योजनेमध्ये आपण सहभागी होऊ शकता. यासोबतच आपल्याकडे शिष्यवृत्ती योजना आहे. इयत्ता 1ली पासून ते PG पर्यंत आपल्याकडे शिष्यवृत्ती, वेगवेगळ्या प्रकारची शिष्यवृत्ती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत आपल्याकडे सुवर्ण महोत्सवी नावाची योजना प्रत्येक शाळेमध्ये दिली जाते. जर आपल्याकडे शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थी प्रवेशित असतील तर अशा विद्यार्थ्यांना आपण DBTच्या माध्यमातून आपण लाभ देत असतो. याशिवाय आपण 10वीच्या नंतर जेणेकरून आपण 11वीला ॲडमिशन घेतलं असेल तर तो कोर्स कोणत्या प्रकारचा आहे, जसा की व्यावसायिक कोर्स आहे, अशा विद्यार्थ्याला व्यावसायिक कोर्सची जी काही फी असेल आपल्याकडे, जी शासनाने बंधन घालून दिलेली असेल, ती सर्व फी आपण आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याच्या किंवा संबंधित कॉलेजच्या अकाउंटला देय केली जाते. यासोबतच आपल्याकडे परदेशी शिष्यवृत्ती नावाची एक योजना आहे. जर आपला विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षण घेत असेल आणि तो कोर्स जर आपला नियमानुसार असेल तर त्या कोर्सची फी सुद्धा आपल्याकडे आदिवासी विकास विभागाच्या मार्फत दिली जाते. के तुम बन के तारे
प्रकल्प कार्यालय औरंगाबाद यांच्या वतीने ज्या आदिवासी विकास विभागाच्या शैक्षणिक व विकासाच्या योजना राबवल्या जातात त्याचा सर्व आदिवासी बंधू आणि भगिनींनी लाभ घ्यावा ही विनंती करते. धन्यवाद. हॅलो. यानंतर श्री श्री नैसर्गिक संस्था बेंगलोरच्या वतीनं एक चलचित्रफीत माहितीपाठ आपण बघणार आहोत. बाकी गांवों में जैसे हम लोग कूड़ा करकट फेंक देते हैं, मगर जनजाति गांवों में लोग अपने गांव को बड़ा स्वच्छ रखते हैं, पर्यावरण के प्रति वो काफी सजग हैं और ये सबका विकास में बहुत मुख्य पात्र होगा जनजाति ट्राइबल एरियाज में. उनमें कला भी है, उनमें संस्कृति है, उनमें कुशलता है और वहाँ संपन्नमूल का भी कोई कमी नहीं है. विचलेला विजलेला टाहो कधी न पुन्हा कळला, तळमळलीस तू करपुनी हिरवा पद्धतियों का किसानों को डेमोन्स्ट्रेशन भी दिया गया. नैसर्गिक तरीके से उगाए उत्पाद को अच्छा बाजार भाव मिले, ऐसी श्री श्री रविशंकर जी की आग्रही भूमिका रहने की वजह से किसानों को उसका बहुत फायदा होगा. इंडिया एडिशनल कलेक्टर देव कन्या जी, जय गुरुदेव. प्रोजेक्ट डायरेक्टर ट्राइबल डिपार्टमेंट आत्माराम जी, प्रोजेक्ट डायरेक्टर ट्राइबल डिपार्टमेंट. धन्यवाद देतो. आणि विशेषतः उपस्थित जे आहेत या ठिकाणी सगळे शेतकरी बांधव तर त्या आणि त्याच्यामध्ये विशेष आनंद याचा आहे की भगिनी जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजर आहेत, तर त्यांचंही कौतुक आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. मी सर्वांना विनंती करेन, सर्वजण दोन्ही हात वर करूया, सर्वजण दोन्ही हात वर करूया, जोरात टाळ्या वाजवूया स्वतःसाठी. यस, ये भैया बात. ही सुरुवात आहे आपली. या पद्धतीने आपण सुरुवात केलेली आहे. याच पद्धतीनं या सर्व आयोजकांनी आपल्या हातात काहीतरी दिलेलं आहे, प्लास्टिक दिलं, त्याच्यामध्ये काहीतरी दिलं आहे का, आहे का. आणि शिक्षण घेतलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही, या अशा आशयाचं आपण सहआयुक्तांना ऐकलं. यानंतर आपल्या आदिवासी आश्रमशाळांमधून जे विद्यार्थी शिकलेत आणि शासकीय नोकरीमध्ये लागलेत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे. मी विनंती करतो दीपक विठ्ठल सोनवणे, कन्या रामा चव्हाण, अजय रामा चव्हाण, गजानन नंदीराम गवळी, सोनाबाई काळे, द्रुपदा नामदेव चव्हाण आणि लालू बन्सी काळे यांना की त्यांनी मंचावर यावं. आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय नवल कपूर साहेब, सहसचिव आदिवासी मंत्रालय भारत सरकार. आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री हिरालालजी सोनवणे साहेब, आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र शासन यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. खऱ्या अर्थानं हाच सिंबॉल आहे, हेच प्रतीक आहे की आपण आपल्या आदिवासी शिक्षण विभागानं आदिवासी विकास विभागाच्या शाळांमधून हे यशस्वी विद्यार्थी शासकीय नोकरीमध्ये आहेत. दीपक विठ्ठल सोनवणे, मी माननीय साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी यांचा सन्मान करावा. मोमेंटो आणि पुष्पगुच्छ. सर्व विद्यार्थ्यांनी यायचं आहे. दीपक विठ्ठल सोनवणे हा सहसंचालक तंत्र शिक्षण औरंगाबाद त्यामध्ये काम करतोय.
ज्यांचं नाव घेतो त्यांनी समोर यावं, त्या सत्कार पीठावर यावं. अजय रामा चव्हाण, गजानन नंदीराम गवळी, सोनाबाई काळे, द्रुपदा नामदेव चव्हाण, लालू बनशी काळे. अपराध किती झाले पण आता शरण तुला आई. परतीन आली जाण जागर झालया. गजानन नंदीराम गवळी, सोनाबाई काळे, द्रुपदा नामदेव चव्हाण. यशस्वी विद्यार्थ्यांनी तात्काळ यायचे आहे. कृपया आयुक्त महोदय आणि सहसचिव महोदय. चालवुनी वैराचे नांगर नासवली माती. छिन्न तुझ्या देहाची ही चाळ. त्यानंतर लालू बनशी काळे, द्रुपदा नामदेव चव्हाण. त्यानंतर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून क्रांती घडवणारे श्री बबन जयंतराव पवार येऊर. श्री बबन श्री श्री शैक्षणिक संस्था श्री श्री नैसर्गिक संस्था यांच्या माध्यमातून शेतकरी विद्यार्थ्यांनी, शेतकरी लोकांनी, मंडळींनी आमूलाग्र बदल घडवला आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण घेतल्याने तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. हा एक भावस्पर्शी क्षण येथे घडत आहे. शिक्षणाला काय घडू शकतं, समाज कुठे जाऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण श्री बबन जयवंतराव पवार, संजय सांडू खराटे, सखाराम तुकाराम भुतांबरे, श्रीमती रेखा प्रभाकर चव्हाण आणि श्रीमती सुनीता नवनाथ यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार होत आहे. आपल्या ह्या मागच्या 1.5 वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने शेती पिकवून त्या उत्पादनाला चांगला बाजारपेठ मिळवून दिलेला आहे, चांगला बाजार मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांचा सुद्धा आज आपण सत्कार करतोय. तर अशा शेतकऱ्यांनी समोर यायचे श्री बबन पवार, संजूभाऊ खराटे, श्री सखाराम भुतांबरे, श्रीमती रेखा चव्हाण, श्रीमती पूजा साखरे आणि श्रीमती सुनीता साळुंके. श्रीमती सुनीता साळुंके खूप छान अशा पद्धतीनं नैसर्गिक शेतीचा वापर करून औरंगाबादमध्ये चांगला बाजारभाव, हमी भाव मिळवून छान प्रकारे शेती करणाऱ्यांचं स्वागत करूयात. जोरात टाळ्यात त्यांचं अभिनंदन. रेखाताई चव्हाण अतिशय छान प्रकारे नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून 3 दिवसाचं प्रशिक्षण करून आपल्या परसबागेमध्ये विक्रमी उत्पादन केलेलं आहे. नैसर्गिक शेतीसोबतच आज आपल्यासोबत राहीबाई पोपरे उपस्थित आहेत. तर देशी बियाण्यांना चांगला वाव मिळावा या उद्देशानं आपण नैसर्गिक शेतीसोबतच मागच्या वर्षी बीज राखीचा उपक्रम सुरू केला होता, ज्याच्या माध्यमातून 1100 आदिवासी महिलांना आपण रोजगार दिला होता आणि 1 लाखपेक्षा जास्त राखी आपण भारतात आणि भारताच्या बाहेर देशात पाठवल्या होत्या. तर आज पुन्हा एकदा या ऑगस्टमध्ये या बीज राखीचं उद्घाटन
आजच्या मंचावर उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या हस्ते आपण करूयात, ज्याच्या माध्यमातून या वर्षी सुद्धा साधारणतः 4000 पेक्षा जास्त आदिवासी महिलांना आपण रोजगार देऊ आणि त्याचबरोबर 3 लाखापेक्षा जास्त राख्या ह्या भारतात आणि भारताच्या बाहेर पाठवू. तर खूप सुंदर अशी राखी ही बनवलेली आहे, आपल्याच भागातल्या महिलांनी बनवलेली आहे. ही अशी राखी आहे की त्या राखीमध्ये गावरान बिया लावलेल्या आहेत. असं आकडेवारी आहे की भारतभरामध्ये 40 करोड राख्या दरवर्षी कचऱ्यामध्ये टाकल्या जातात आणि त्या राख्यांना प्लास्टिक असतं. संकल्पना आहे की बहीण आपल्या भावाकडून रक्षणाचा संकल्प घेते. तर हे बीज राखीचं आज आपण आवाहन करतोय. एकदा जोरात टाळ्या वाजून आपल्या परिसरातल्या सगळ्या आदिवासी महिलांच्या रोजगारानिमित्त पर्यावरणाची रक्षा करता हा प्रकल्प सुरू करतोय असं जाहीर करतो. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे की आमची प्रकल्पस्तरीय आढावा समितीचे सदस्य आहेत, त्यांचा सत्कार इथे आयोजित केलेला आहे. मी माननीय आयुक्त साहेब आणि माननीय सहआयुक्त साहेब यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. श्रीमती मीराबाई भोसले, श्री पवनराजे सोनवणे, श्री अशोक बर्डे, युवराज श्रीधर बर्डे, जलंधर रामा चव्हाण, निजाम अशरफ तोडी यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या कार्यकर्त्यांचा स्वागत करूया. सर्वांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. माननीय आयुक्त साहेब यांना विनंती करतो, माननीय सहसचिव नवल कपूर साहेब यांना विनंती करतो की यांनी या सदस्यांचा सत्कार करावा. शासन नियुक्त प्रकल्पस्तरीय आढावा समितीचे सदस्य आहेत अशोक बर्डे यांचा सत्कार होत आहे. सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा सत्कार करूया. त्यानंतर श्री पवनराजे सोनवणे, श्री जालेंदर रामा चव्हाण, श्री निजाम अशरफ तडवी यांचा सत्कार करावा. यांनी उपस्थित व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. मान्यवरांचे आभार. धन्यवाद. विचारांचे विचारे करावे, विचारी जनांचे विचार पेरीत जावे, विचार देखण्याचे अंगी बाणवावे, गुणी सज्जनांचे विचार पत्करावे, विचार प्रगतीचे नित्य उघडावे, विचार दुर्गुणांचे सोडून या द्यावे, होकार विचार मनी रुजवावे, नकार विचार फेकून द्यावे. अशा प्रकारचे विचारांची एक साठवण आपण आज इथून घेऊन जात आहोत. यानंतर या कार्यक्रमाच्या मेळाव्याच्या शेतकरी मेळाव्याच्या प्रमुख आकर्षण, ज्यांचं मार्गदर्शन त्यांनी कशा पद्धतीने कार्य केलं हे आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. आपल्यातीलच बीजमाता राहीबाई पोपरे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. एवढ्याचे नाव काय मला नाही यायचे आणि बसलेले मान्यवर सगळे माझे बंधू आणि भगिनी, सगळे बसलेले विद्यार्थी, सगळ्यांना माझा खूप खूप नमस्कार. आणि आज या ठिकाणी एक मला बोलवलं, पण हा कार्यक्रम म्हणजे हा एक माझ्या शेतकरी बांधवांचाच दिसला मला. तर ह्या शेतकरी बांधवांचा कार्यक्रम आणि वीज मुक्त शेती हा एक मला खरोखर हा कार्यक्रमाचा मोठा अभिमान वाटला आज, का हा हे माझंच काम आहे आणि हे कुठंतरी जात आहे. हा एक तर माझं एक स्वप्न आहे का असं काम प्रत्येकाच्या शेतापासून गेलं पाहिजे. हे काम सुरू करताना मी काही शाळा शिकले नाही, मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. आमचा आदिवासी भाग आहे, खूप दुर्गम भाग आहे, अजून तिथं गाड्या जायला सुद्धा व्यवस्थित रस्ता नाही आहे आणि माणसाला पण व्यवस्थित इथून मागं चालता येत नव्हतं. असा दुर्गम भाग आहे, पाणी नाही, सगळी शेतीवरच्या पावसावर शेती करायची. आणि ह्या शेतीमध्ये का जरी आदिवासी भाग असला तरी हे वीज चौक पांगत चालले, शहरापासून तर आदिवासी पाड्यापर्यंत गेलं. आणि माझ्या पण शेतामध्ये सगळं हायब्रिड बेणं, सगळं खतं, औषधं, सगळं काही माझ्या शेतामध्ये पागलं 4-5 वर्षे. आणि मला रस्ता तर नाहीच अजूनपर्यंत, माझ्या गावाला रस्ता नाही. पण त्यावेळेला माझ्याच घरामध्ये असे थोडे थोडे आजार सुरू झाले. तर मला 20 किलोमीटर 25 किलोमीटर पाठीची बाळ बांधून डॉक्टरकडे जावं लागायचं दवाखान्यामध्ये. आणि मला जाता जाता कधी पैसा असायचा कधी नसायचा. मला जाता जाता एक दिवस विचार आला डोक्यात, घरात आजार नव्हते, हे आजार घरात येतात कुठून. मी रस्त्याने जाता जाता विचार केला
आणि घरी गेले. दुसऱ्या दिवशी मी माझ्या सगळ्या शेतीमध्ये फिरले, सगळे बांधव उभं राहून पाहिले. मी माझ्या शेतीकडे बघितलं, मी दुसऱ्याच्या शेतीकडे बघितलं आणि बांधव उभं राहूनच मी एक विचार केला का आपण पहिले कोणतं बेणं शेतीमध्ये पिकीत होतो, आता कोणतं बेणं पिकितोय. पहिले कोणते खत आपण शेतीत वापरित होतो, आता कोणते खत वापरितोय. हा मी नुसता बांधव उभं राहून आणि बांधव बसूनच हा अभ्यास केला आणि मग माझ्याच लक्षात आलं का केमिकल खत औषधाने आणि हायब्रिड बियाण्याने याच्यापासूनच घरात आजार वाढू लागले म्हणून. आणि आजार तर वाढू लागले हे माझ्याच लक्षात आलं. मला ना कोणी शिकवता. मी माझ्या घरातलं त्या टायमाला बंद करायला लागले. संध्याकाळी मी घरात आले, माझ्या घरातलं बंद करायला लागले. पण चांगलं काम करायचं असलं ना त्याला कुठंही अडचणी येतात, कुठंही विरोध होतो, खूप विरोध होतो. तसा मला माझ्याच घरातून खूप मोठा विरोध झाला. एवढा विरोध झाला का मी रडले, रस्तावले आणि गप्प बसले. पण मी एक शब्द वापरला, आजपासून सगळं तुम्ही बघायचं, मी काही बघणार नाही. आणि तेच केलं मी. थोडे दिवस मी काहीच बघत नसतं, फक्त काम करायचं, जेवण करायचं एवढंच बघितलं. पण माझ्याच घरात एक प्रकार असा झाला का माझा एक नातू आजारी झाला आणि त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केल्यामुळं त्याचा एवढा प्रकार वाढला का तो 2-3 दिवस तिथंच एक समशेरपूर म्हणून गाव आहे तिथं नेला. 5 दिवस अकोल्याला ॲडमिट, 3 दिवस संगमनेरला, 3 दिवस नाशिकला आणि तिथून बाळपार मुंबईला पाठवलं. मग नाशिकला गेल्यावर बाकी सगळं काय आठवलं, कारण जवळ पैसा राहिला नाही. बाळ न्यायचं कसं, मग अंगावरचे डाग ठेवून तिथून ॲम्ब्युलन्स घेऊन मुंबईला बाळ नेलं. पण मुंबईला सुद्धा दवाखान्यात घेत ना, पण शेवटी म्हणले आपचे नशीब. तर त्या टायमाला 1.5 महिना ते बाळ दवाखान्यात होतं तर 1.5 लाख रुपये लागले. आणि नाशिकमध्ये गेलो 1.5 रुपया सुद्धा नव्हता जवळ. मग ते बाळ जगवलं आणि तिथून पुढं माझ्या घरातले माणसं मी सांगल तसं ऐकायला लागले. आणि तेव्हा जर मी दुर्लक्ष करीत नव्हते ना तर ते बाळ एक सुद्धा इंजेक्शन मारायला लागलं नसतं, ते घरातच नीट झालं असतं, घरीच नीट केलं असतं. पण दुर्लक्ष केल्यामुळं एवढा मोठा प्रकार घडला. मी सेंद्रिय पिकू लागले, मी देशी बेणं पिकू लागले. माझ्या घरातले आजार कमी होत मला दिसू लागले. मी नातेवाईकांना सांगायचे किंवा बचत गटांना सांगायचे, पण मला खूप लोक हसायचे आणि खूप नावं ठेवायचे, खूप काय बोलायचे. पण मी एक सांगतच राहिले, एक करीतच राहिले. आणि त्या टायमाला मी ऊसतोडी कामदार होते. आणि लहानपणचं जर म्हणले तर मगा सरांनी सांगितलं का लाकडाच्या मोळ्यावरून सुद्धा प्रवास करीत होते. आणि तोच प्रवास माझा सुद्धा घडेल. का आम्ही लहान असताना 7 बहिणी 1 भाऊ, आमची आई 1 बहीण 9 महिन्याची असतानाच आई वारली. मग खूप खडतर प्रवासातून आम्ही लहानचं मोठं केलं आणि आमच्या वडिलांनी सगळं आमचा सांभाळ केला. पण आमच्या वडिलांनी आम्हाला एक केलं, त्यांनी शाळा नाही शिकवली, ते पण शिकेल नव्हते, पण त्यांनी ज्ञान आम्हाला खूप शिकवलं. महिन्याना 2 महिन्याना सगळे मुलं जवळ बसायचे, ते ज्ञान शिकवायचे. आणि तेच ज्ञान मी डोक्यामध्ये ठेवून आज मी कधी अंगणवाडी बालवाडी माहीत नाही, कधी अक्षर ओळख नाही, पण तेच ज्ञान मी एक शब्द डोक्यामध्ये ठेवून आणि तोच शब्द आज तेच ज्ञान मी समाजाला सांगते. कारण माझे वडील सांगायचे त्या टायमाला. आणि गरिबी आली तर लाजू नये, श्रीमंती आली तर माजू नये, आणि खरोखर कोणीच माजू नये. टाकीचं गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही. कोणत्याही कामात मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. आणि हेच काम करून मी हे काम मोठं केले. आणि हे काम करताना मला खूप काय अडचणी आल्या. मग बचत गट बायकोला जोडल्या गेले. माझे एवढं मला समाजात फक्त काम करायचं होतं. पण माझं 12 वर्षी लग्न झालं एवढा प्रवास कठीण झाला का मला कुणासंग बोलायचं नाही, कोणच्या घरी नाही, कुठं बाजार नाही, हाट नाही, काय नाही, फक्त शेत आणि घर. काय आपण समाजात काम करणार आहे. पण माझ्या मनाची एक धडधडी होतीच का समाजात काहीतरी काम करायचं. माझ्या मोठ्या मुलांनी 10वीची शाळा सोडली तेव्हा मला समाजात काहीतरी काम करता आलं. म्हणजे मी फक्त बचत गट तयार केले आणि बचत गट तयार करून पाईपला जोडले. त्या टायमाला मी ऊसतोडी कामदार होते. ऊस तोडून गेले का हाताला काही काम नसायचं. मी रोपं तयार केले. मी 5 वर्षे रोपं तयार केले. रोपं तयार करून पाऊस पडला का बचत गटाच्या मार्फत प्रत्येक महिलेला 1-2 रोपं देऊ लागले. आणि हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले. त्याला पण माझ्या काही वाण घ्यायला पैसा नसायचा. मी 1 वाण म्हणून रोपच देऊ लागले.
त्या टायमाला बाईकची माझी ओळख झाली आणि त्याच्यातूनच ह्या बियाची सुरुवाती झाली. मग पाईपचे साहेब, पाईप संस्थेचे साहेब फक्त माझ्याकडे पाणी प्यायला फिरले आणि मी टोकरीमध्ये असे टोकरी भरून थोडे थोडे गथुडे घेऊन बी लावायला आले होते आणि एक बी वटीव बसून निवडीत होते. ते माझ्याकडे फिरले. फक्त त्यांनी पाहिलं का मावशी काय करतात. मी म्हणले काय नाही, पाऊस पडलाय चालेल बी लावाय. म्हणे कशाचं नावं सांगते का. म्हणलं एवढे कुठं तुम्हाला नावं सांगू मी. आणि त्याने मला विचारलं कोणत्या बाजारची खरेदी. म्हणले बाजारची खरेदी नाही सर, ही पारंपरिक घरची खरेदी. ते मला म्हणे कशी काय घरची खरेदी, लोक नवीन करतात, तुम्ही कशी घरची म्हणता आणि कोण म्हणल. म्हणले माझ्याकडे 4-2 वाहन नव्हते, पण मी माझ्याच गावातून आणले, दुसऱ्या गावचं एक सुद्धा बी नाही. मग थोडासा अनुभव मी माझा त्यांना सांगितला आणि मग ते गेले. ते तिसऱ्या दिवशी मला नामाहिती आले. तेव्हा मी मोठ्या प्रमाणामध्ये राखेतून बी चाळत होते. ते त्यांनी बघितलं, हे काय करताय. म्हणले पारंपरिक आम्ही मातीच्या मटक्यात राखेत बी ठेवतो. त्यांनी सगळं बी काढायला सांगितलं व ट्योशाला आथरली. त्यांना 100-125 वाण माझ्या घरात भेटला. आणि मी म्हणते माझं दिवशी आहे, माझं गावरा नाही, पण तुम्ही नाही ना म्हणते, समोरच्या नाही म्हणते. मग ते सगळं तपासा आणलं. ते जुनं ते सोनं खणखणीत नाणं ते सगळं दिवशी निघालं. आणि पाईप संस्थेच्या लोकांनी एवढी मला मदत देऊन आज जगासमोर काम केले आणि जगासमोर काम देऊन. पण माझं एक स्वप्न आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापासून हे DCB केलं पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने हे DCB केलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरापाशी किचन गार्डन पाहिजे, प्रत्येकाच्या घरापाशी परसबाग पाहिजे आणि प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न आलं पाहिजे. खरंच माझं हे कामाचं स्वप्न पुरं होईल. आता आमच्या इथं आहे दरवर्षी बी आणतात. मी प्रश्न विचारते एक शेतकरी बांधवांना, आपण बी दरवर्षी विकत आणतो का घरातलंच पेरितो. विकत आणतो. आम्ही कधीच विकत आणत नाही. पारंपरिक या वर्षी नाही ना पिकलं, मागच्या वर्षाचं बी तसंच राखीत घालून ठेवतो आणि ते बी पुढच्या वर्षी पेरितो. असं DCB जर असलं ना तर ते 3 वर्ष उगवून त्याची जशी तशीच होती आणि खाण्यासाठी 10 वर्ष राहिलं. मग आपण का विकत आणू. आपण शेतकरी आहे ना, आपण का विकत आणू. आपलं बी आपणच ठेवलं पाहिजे ना. जुने आजी असतील, जुने आजोबा असतील, मोठाले ज्वारीचे कणस ठेवायचे, ठेवत होते का बेण्याला, बाजरीचे कणस ठेवायचे. मग आता का आपण ठेवीत नाही. आपल्या शेतात मध्ये आपण बी पिकितो. आपल्या घरामध्ये आहे का, तुमच्याकडे आहे का, नाही. मग दरवर्षी पेरायचं, दरवर्षी आणायचं, विकत आणायचं. त्याला खत आले, त्याला औषधं आले, त्याला नाही बाजारभाव भेटला का त्याला शेतकरी चाला आत्महत्या करायला. मग आपण काय हे करायचं. आपलं बी ना आपण का नाही साठवायचं. आपण का दुसऱ्याकडं मागायचं. आम्ही नाही मागते दुसऱ्याकडं, आम्ही शेजाऱ्यांकडं मागल, पण दुकानामध्ये बाजारामध्ये नाही जाणार. मग हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. याची सगळे एकात एक आले पाहिजे. माझ्यासारखी प्रत्येक गावात एक रायबाई तयार झाली पाहिजे. आणि पैशाच्या बँका प्रत्येक गावात आहेत, प्रत्येक गावोगाव गल्यागल्यानी पैशाच्या बँका आहेत. पण प्रत्येक गावामध्ये एक DCBची बँका तयार झाली पाहिजे आणि माझ्या शेतकरी बांधवांची आत्महत्या सुद्धा चुकली पाहिजे. मग हे काम का आपण होत नाही, आपण का करीत नाही. मी तर ह्या कामाला एवढ्या अडचणी आल्या, मला कधी पैसा, अजूनही मला पगार पाणी नाही. लोक म्हणतात त्या मावशीला लय पगार असेल, लय असेल. अहो माझी समाजी सेवा आहे, फक्त समाजासाठी काम आहे. कुठला मानधन नाही, कुठला पगार नाही आहे मला. आणि लोकांचा गैरसमज झालाय. पण मला आता हे पुरस्कार किती आहेत बघितले असतील कोणीतरी, मला घरामध्ये सांगता नाही याचे. मी कधी लोक आलो, तुम्ही मोजलेत का हे पुरस्कार. कशाला मोजू मी, मला काय करायचं ते पुरस्कार मोजून. जेवढं शेतकरी घडतील, जेवढ्याच्या ताटात विषमुक्त अन्न येईल, ते माझ्या कामाचं स्वरूप आहे, ते माझं काम मोठं होईल. पुरस्काराचा नाही मला विषय. आता पुरस्कार म्हणले तर दिल्लीमध्ये मला 4-5 टाइम भेटलेत. नारी शक्ती, पद्मश्री, कुशीभूषण हे नाही नावं सांगता यायचे मला, पण किती पुरस्कार भेटले. तरी हे पुरस्कार माझे नसून माझ्या ह्या काळ्या मातीचे पुरस्कार आहे, माझ्या बियाचे, माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांचे पुरस्कार आहे. मी स्वतःला कधीच नाही म्हणणार का हा पद्मश्री, नारी शक्ती हे पुरस्कार माझे म्हणून. मी ह्या काळ्या मातीचं नातं जोडलं. मी एक निसर्गाची शाळा शिकले म्हणून हे पुरस्कार माझ्यापासून आले. तर हे पुरस्कार मी माझे कधीच नाही म्हणणार, सगळे माझ्या शेतकरी बांधवांचे, माझ्या मातीचे. तर खरोखर हेच काम करत असताना माझं एक स्वप्न आहे, आपण का करू नये. आणि हे तर आपण केलंच पाहिजे.
शेतकरी बांधवांनी हे केलंच पाहिजे प्रत्येकाच्या. आता काही शाळांवरून मला सर लोक येतात, आगरी कॉलेजची मुलं येतात. आता उद्या नगरची आजच येणार होती पण मी उद्या थांबवलं. बेस आगरीचे मुलं, कृषी खात्याचे येतात. मा कशी काय, आम्ही आजी कशी काय आलोय. मी मग ते आजीच शिकेल नाही तर तुम्हाला काय शिकवणार आहे? काय शिकवणार आहे हो? हा, आजीच नाही शिकेल तर काय शिकवणार आहे? पण ते म्हणतात आजी तुमच्याकडे जे नॉलेज आहे, जे ज्ञान आहे ते आम्हाला शिकायचे. मी बसवते त्या मुलांना असं जमिनीवर आणि शिकविते त्यांना. आणि मग हे काम एवढे कॉलेजचे मुलं आले, मला पुढची मुलांना जास्त शिकवायला चांगलं वाटतं. काही हे काम जे आहे हे पुढच्या पिढीसाठी मी करून ठेवलेले. हे जुनं ते सोनं हे पुढं पाहायला नसतं भेटलं, पण हे पुढच्या पिढीला कसं आपण पुढच्या पिढीला माहिती करू हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे, माझं एकटीचं काम नाही. ह्या कामामध्ये आमच्या भागामध्ये आमच्या खेड्यामध्ये केल्यात म्या 3,500 महिला तयार केल्यात आणि प्रत्येक गावामध्ये 100, 200, 300 शेतकरी तयार केली आणि सगळं सेंद्रिय शेती. मला सेंद्रिय शेती, आमच्या अजून गायी आहेत, म्हशी आहेत, शेळ्या आहेत. सेंद्रिय शेती मला पण माहीत नव्हती. मी म्हणत सेंद्रिय शेती कशाला म्हणते, आमच्या इथे सगळं सेंद्रिय शेत, सगळं शेणखत. मी एकाच ठिकाणी सेंद्रिय शेती बघितली का गांडूळ खत बघितले, याला सेंद्रिय शेती म्हणतात. तेव्हापासून मी सगळं काय, आज माझ्याकडं बाहेरगावचे महिला येतात शिकायला, मी सगळं महिलांना करून दाखवलं. गांडूळ खत शिकवलं बाईकच्या माध्यमातून, बाईक संस्थेशी मोठा पाठिंबा आहे मला, त्यांच्या माध्यमातून जीवामृत शिकवलं, गांडूळ खत शिकवलं, गांडूळ पाणी शिकवलं, कीटकनाशक शिकवलं. आणि आजही आमच्या शेतीमध्ये सगळं हेच आहे. खत कसं ते वापरायचं माहीतच नाही. आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये माझ्याकडे आता मी म्हणलं तर 18 जातीचा वाल घेवडे, 30 जातीचा भाजीपाले, 16 जातीचं भात आहे. आणि कमिटीच्या मार्फत आता जास्त भात, नागल्या, नाचणी, वरई 12, 13 जातीचे झाले. पण हे 18 जातीचा वाल घेवडा, 16 जातीचं भात, 30 जातीचा भाजीपाला हा माझ्या स्वतःच्या घरातला आणि हा मी आज समाजाला द्यायचंय. तर ह्या कामामध्ये आपण जर आम्ही सगळं एकत्र आलो ना तर खरोखर हे काम मोठं झाल्याशिवाय कधीच राहणार नाही. आणि ह्या कामामध्ये मला एक बाईक संस्थेचा मोठा सपोर्ट आहे. बाईकच्या माध्यमातूनच आज जगासमोर गेले आणि बाईकच्या माध्यमातूनच आज हे काम मी केले. आता मी अजूनपर्यंत शेतात काम करीत असते. आता बरेच लोक येतात माझ्याकडं, कुठे ती पोपेरे आजी, कुठे ती मावशी, मी जाते त्यांच्याबरोबर. मी त्यांच्याबरोबर गेलो, घ्या ना त्या मावशीला बोलून, घ्या ना त्या आजीला बोलून. म्हणजे लोकांना असं वाटतं का एवढी मोठी पद्मश्री मग तिला हायफाय असेल. पण या काळ्या माती, मी एक काळ्या मातीत जन्मले. मला किती पुरस्कार, किती नाव मोठं झालं, किती पैशाने मोठं झाले, पण ह्या काळ्या मातीचं नातं मी कधीच नाही सोडणार आणि समाजाचं काम हे शेवटपर्यंत मी करीतच राहणार. आणि आदिवासी भागामध्ये मी एक आदिवासी महिला आहे आणि खरोखर जेवढं मी एक आता म्हणजे दुसऱ्या आदिवाशांना सांगते, आदिवाशाकडे जेवढं ज्ञान आहे एवढं कोणाकडे ज्ञान नाही आहे. आणि आदिवासी समाज जो आहे ना हा खूप मागं पडलेला आहे. अजून आमचं तर असं कोणी येत नाही. मला फक्त एक बाईक संस्था भेटली, पण आत्ता बाईक संस्था आमची डोंगर दऱ्यामध्ये फिरून, पायी फिरून ज्या कर्तृत्ववान महिला आहेत ह्या बाईक संस्थेनेच फक्त पुढे आणलेले आहेत. बाकी बाईक संस्था सोडून आमच्याकडे अजून कुठलीही एकही संस्था आली नाही का, कुणीच आलं नाही. पण तरी पण एवढ्या दुर्गम भागामध्ये लोक मग मला विचारतात कसं काय तुम्ही एवढ्या दुर्गम भागामध्ये काम केलं, कसं काय पाणी नाही. आणि खरोखर पाणी नाही, अजून रस्ता नाही आहे गावाला जायला. मग हे काम करत असताना मी दिल्लीमध्ये गेले पुरस्कार घ्यायला. आता पहिला नारी शक्ती पुरस्कार मी घेतला होता, मागून पद्मश्री घ्यायला गेले. राष्ट्रपती मला म्हणे का हो तुम्ही चप्पल नाही वापरते का, म्हणलं वापरितो. मग आता तुमच्या पायात चप्पल नाही, म्हणले आमची एक भारतीय संस्कृती अजून जपलेली. घरात गेलं तर चप्पल बाहेर, मंदिरात गेलं तर चप्पल बाहेर, मग इथे माझी चप्पल बाहेर आहे म्हणे तुम्ही एक भारतीय संस्कृती खूप मोठी जपलेली. म्हणले जपायलाच पाहिजे. आणि त्याच्यावर मग मोदीला मी नारी शक्ती पुरस्कार घ्यायला गेले तेव्हा माझं काम एक मी मोदीला सांगितलं होतं का एक DCBIची बँक मी तयार केली नगर जिल्ह्यामध्ये, अकोला तालुक्यामध्ये एक दुर्गम भाग आहे त्या भागामध्ये. म्हणे येईल मी बँका पाहिला कधीतरी. आणि आता गेलो मी इकून माझ्याकडे येत होते, इकून येता येता लगेच म्हणे काय शीट मदर बीज माता कसं काय काम चाललंय तुमचं. म्हणले तुम्ही तर येणार, बरं चाललंय. म्हणले तुम्ही तर येणार होते ना बँका पाहायला. म्हणे कोरोनाने नाही येऊन दिलं. म्हणले आता संपली कोरोना. पण आजकाल मी म्हणते पैसा का पैसा वळतो, पुढाऱ्या का पुढारी वळतो, पण अजून गरीबाचा विषय कुठंच नाही.
कारण हे काम माझं 1 वर्षाचं नाही, माझं 30 वर्षाचं काम आहे. फक्त मी असंच पुण्यात पुरस्कार घेत होते आणि लोक लय मन व्यक्त करत तिथे 1 भेटला, 2 भेटले, 3 भेटले. मी खरोखर तिथे मनापासून म्हणली एवढे पुरस्कार लोक मन व्यक्त करताय, मला किती भेटले हे सांगता नाही येणार म्हणले, पण यांना ठेवायला जागाच नाही. आणि मी काय करू या पुरस्कार घेऊन, आणि काय करणार आहे त्या पुरस्कारला घेऊन? माणूस किती घेतलं तर काय होणार आहे? त्या पुरस्कारने का पोट भरणार का? 4 पाहुणे आले त्याला बसायला जागा नाही, कॉलेजच्या मुलं येतात त्यांना बी दाखवता येत नाही. मी 22 वर्ष एका झोपडीमध्ये काम केलं, मला लाईट सुद्धा नव्हती. मला नंतर एवढा कमीपणा यायला लागला का हे काम करावं का सोडून द्यावं. आणि हाच प्रकार मी पुण्यामध्ये तडा बोलले का काम तर समाजासाठी केले, पण 4 पाहुणे येतात त्याला बसा जागा नाही, कॉलेजचे मुलं येतात त्यांना उभं राहता येत नाही. मग हे काम समाजासाठी उभं केले, पण हे करावं का सोडून द्यावं. मग मी म्हणले मी माझ्या पैसे असते मी शेअर तरी बांधून घेतलं असतं. त्याच स्टेजवर चंद्रकांत दादा म्हणतात मी एक बीज बँक आणि एक घर बांधून देतो. म्हणले माझ्यासाठी नको देऊ, पण माझ्या आलेल्या पाहुण्यासाठी आणि आलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलं बांधून, तर जन्मभर तुमचे उपकार मी विसरणार नाही आणि नाही विसरणार. अजूनही त्यांनी 1 महिन्यामध्ये मला खूप मोठं घर बांधून दिले आणि आजही मी आहे तेच घरात आहे. पण माझे कॉलेजचे मुलं असे समाज आले मला बी ठेवता येतं आणि खूप मोठं काम आता तिथे खूप मोठं काम चालेल. आणि त्याच कामामध्ये तर आता फक्त माझी जाता एवढीच एक अपेक्षा आहे का सगळ्यांनी मिळून तुम्ही विषमुक्त काम करा. सगळ्यांच्या ताटामध्ये विषमुक्त आलं पाहिजे. नुसतं आपल्या पुरतं पिकवायचं आपणच खायचं हे नाही झालं पाहिजे. हे प्रत्येकाने केलं पाहिजे. एवढं मी शेतकऱ्यांना सगळ्यांना आव्हान. आणि मी एक सांगते शेतकरी बांधवांना सुद्धा दुसऱ्यांनी सुद्धा मदत केली पाहिजे. सगळ्यांनी मिळून जर हे काम केलं ना तर खरोखर आपली पुढची पिढी चांगली घडल्याशिवाय राहणार नाही आणि आपली पुढची पिढी ह्या भारतामध्ये काहीतरी चांगलं काम केल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न विचारायचा असेल तर घ्या विचार कोणला. एवढे बोलून मी 2 शब्द संपवते. माझी सर्वांना अशी विनंती आहे की सर्वांनी उभं राहून जे आहे आपल्या बीजमाताला सन्मान द्यावा. धन्यवाद. आपल्या आदिवासी समाजाची आन बान शान अभिमान स्वाभिमान अशा राहीबाई पोपरे सूरज की किरणें रोशनी